नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आता मी काल कोकण खेड म्हणजे खेडवरून सोलापूरमध्ये काल रात्री उशीर आलो। 12 तासाचा प्रवास झाला। त्यामुळे मी ज्या ठिकाणी आता सोलापूरमध्ये आलोय म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये यावली या गावामध्ये आमचं गुरुस्थान आहे आनंद आश्रम म्हणून। त्या आनंद आश्रममध्ये आलोय। तर रात्री जे आनंद आश्रमचं महाद्वार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला नीट दाखवता नाही आला, त्यामुळे मी परत एकदा या महाद्वारावरती आलोय। तुम्हाला मी दाखवतो की या महाद्वाराचं दर्शन हा अनगर कुर्डुवाडी रस्ता आहे। ह्या ठिकाणी आपण बघताय बघा, हा इकडे कुर्डुवाडीकडे जातो रस्ता आणि हा जो रस्ता आहे या ठिकाणी हा इकडे पुणे सोलापूर एक्सप्रेस हायवेला जाऊन मिळतो। इथून जवळपास 1 किलोमीटर वरतीच पुणे सोलापूर एक्सप्रेस हायवे आहे आणि तिथून 1 किलोमीटर वरती हा आनंद आश्रमचं हे महाद्वार आहे। आनंद आश्रम श्री क्षेत्र यावली आनंदवाडी। काल आम्ही रात्री 10 वाजता या ठिकाणी आलोय। परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काका या आनंद आश्रमचे संस्थापक आहेत, जे आमचे गुरुवर्य आहेत। आणि या ठिकाणी येण्याचं प्रयोजनही तसं आहे कारण या ठिकाणी आता दिनांक 21 तारखेपासून ते जवळपास 31 तारखेपर्यंत आपण या ठिकाणी बघत असाल हा कार्यक्रमाचं हे सगळं शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे। 21 ते 31 डिसेंबर या ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे। तर या कार्यक्रमासाठीच आम्ही काल या ठिकाणी आलेलो आहे। हे आनंद आश्रमचं मुख्य द्वार आहे। या ठिकाणी बघाल की सकाळचे जवळपास आता 7 वाजलेले आहेत। सूर्याचं या ठिकाणाहून होणारं अतिशय सुंदर दर्शन आहे सकाळचं। या ठिकाणी हा सगळा आनंद आश्रमचा हा सगळा परिसर आपल्याला बघायला मिळतोय। या ठिकाणी खूप मंदिरं आहेत आतमध्ये। या ठिकाणी आपल्याला जे या ठिकाणी दिसतंय ते गुरुदेवांचं निजानंदन समाधी मंदिर आहे, निजानंदन मंदिर। आणि माझ्या डाव्या हाताला या ठिकाणी गुरुदेवांचं काकाराम मंदिर म्हणून आहे, गुरु मंदिर। या सर्व मंदिरांचं दर्शन मी नक्कीच या व्हिडिओ मार्फत आपल्याला दाखवणार आहे। या ठिकाणी आता आजपासून गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह पारायण सोहळा आहे आणि या पारायणाअंतर्गत या ठिकाणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरून भाविक भक्तगण सेवेसाठी आलेले असतात, पारायणासाठी आलेले असतात। आणि या नित्याच्या पारायणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा प्रत्येकासाठी दिलेल्या असतात। त्या कोणकोणत्या प्रकारच्या सेवा असतात या व्हिडिओ मार्फत ते सुद्धा आपल्याला मी दाखवणार आहे। कारण आता कोरोना महामारीनंतरचा सर्वात मोठा उत्सव हा दत्त जयंतीचा आहे। त्यामुळे बऱ्या प्रमाणामध्ये लोक म्हणजे या ठिकाणी भाविक सेवेकरी उपस्थित होतीलच नक्कीच।